उतार्यावरील बिल्डरचं नाव कमी होईपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी दिलाय। ट्रस्टनं पुढे येऊन जमिनीचा व्यवहार रद्द करावा, बिल्डरचे 230 कोटी रुपये परत द्यावे असंही राजू शेट्टींनी म्हटलंय। तर राजू शेट्टींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी, पाहूयात ते काय म्हणतात। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंगच्या संदर्भातले नवनवीन खुलासे, नवनवीन दावे जे समोर होते त्याच संदर्भात आज आणखी एक दावा आणि आणखी एक खुलासा जो आहे तो थेट समोर आला आणि तोही राजू शेट्टींकडून। आपल्यासोबत यावेळेला राजू शेट्टी आहेत। आज HND बोर्डिंगमध्ये देशभरातल्या 86 जैन समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था आणि संघटना काम करतात, त्यांची एक व्यापक बैठक झाली। रात्री 10:30च्या दरम्यान मुरलीधर मोहोळ यांचा मला फोन आला आणि त्यांनी व्हॉट्सअप मला एक पत्र पाठवलं। ते पत्र माझ्याकडे आता आहे आणि ते पत्र गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे की हा जो व्यवहार झालेला आहे 10 ऑक्टोबरला तो रद्द करावा आणि जे 230 कोटी रुपये आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते परत करावेत। आम्ही याच्यावर समाधानी नाही आहे। याचं कारण आत्ताही ह्या क्षणाला ही जी 3.5 एकर जागा आहे त्याच्यावर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे आणि त्यामुळं पत्र दिलं म्हणजे नाव कमी होणार नाही, व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि त्यासाठी ट्रस्टीनी पुढं आलं पाहिजे। की मी कोल्हापूरचा माणूस आहे त्यामुळे कुस्तीचे सगळे डाव मला माहिती आहेत आणि मी नोरा कुस्ती करत नसतो, तर माझं पट असा असतो की ती चितपट झाल्यावरच कळतो। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।